जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण साधक निरूपण पाहत आहे। साधकाचे जीवन जसं देहामार्फत सुरू असतं तसंच देहाच्या पलीकडे असलेल्या आत्मचैतन्याला प्राप्त करण्यासाठीही सुरू असतं। म्हणून साधकाला मूलभूत द्वैताची अडचण येते हे आपण मागच्या निरूपणात पाहिलं। त्याला देह मन बुद्धी या गोष्टींना बाजूला तर टाकायचं आहे, पण यांचा आधार घेतल्याशिवाय त्याला साधनाही करता येत नाही। आणि इथेच आणखी एक मोठी अडचण निर्माण होते आणि ती म्हणजे मायेची। मायेमध्ये जो साधक अडकतो तो देह मन बुद्धी या मार्गांनीच अडकतो। तत्वदृष्ट्या पाहायला गेल्यास खरं म्हणजे देह मन बुद्धी या गोष्टी मायेमध्येच येतात, पण जो साधक देहामध्ये आहे, जीवरूपानं वर्तत आहे आणि त्याला आत्मरूप व्हायचं आहे, त्या साधकाच्या दृष्टीनं मायेचा पाश देहाच्या मनाच्या बुद्धीच्या मार्फत येतो। त्यामुळं या मायेच्या पाशाला समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे। कालपर्यंत आता निरूपणामध्ये आपण 30 ओव्या पाहिल्या। आता 31व्या ओवीपासून समर्थ पुढे काय म्हणतायत पहा। स्वप्नी भय जे वाटले ते जागृतास नाही आले, सकळ मिथ्या निर्धारिले या नाव साधक। मायेचे जे प्रत्यक्षपण जनास वाटे हे प्रमाण, स्वानुभवे अप्रमाण साधके केले। स्वप्नामध्ये आपण जी अवस्था भोगतो, आपण जे काही अनुभवतो, त्याला जाग झाल्यानंतर काहीही किंमत राहत नाही। आपण जेव्हा तुर्या अवस्थेबद्दल विस्तृत वर्णन पाहिलं त्यावेळी आपण जागृती स्वप्न सुषुप्ती या अवस्थांकडेही सूक्ष्मतेनं पाहिलं आहे। स्वप्नात आपण अनेक प्रकारचे अनुभव घेतो, सुखदुःखाचे मानापमानाचे, पण जेव्हा जाग येते तेव्हा ते अनुभव कुठे जातात ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे। गोंदवलेकर महाराज प्रवचनात एके ठिकाणी म्हणतात, झोपी गेल्यानंतर हे सगळे कुठे जाते आणि जाग आल्यानंतर हे सगळे कुठून येते याचा साधकानं विचार करावा। आपल्या आत कुणीतरी या सर्व अवस्थांचा द्रष्टा निश्चित आहे। तोच आपल्याला सांगतो की स्वप्न पडलेलं होतं, तोच आपल्याला ही जाणीव करून देतो की आपण जागे आहोत, आणि तोच हेही सांगतो की जागृतीही नाही स्वप्नही नाही, मात्र तू सुषुप्तीमध्ये म्हणजे गाढ निद्रेत होतास। 8 तास कशी झोप झाली उत्तम काही कळलं नाही असं आपण म्हणतो पहा। त्या निद्रेचाही तो साक्षी आहे, तसाच स्वप्नाचाही साक्षी आहे। आपलं हे आत्मस्वरूपच आहे ज्याच्या अधिष्ठानावरती आपण या अवस्था उपभोगतो। पण जोपर्यंत त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान नाही तोपर्यंत आपण जागृत अवस्था हीच सत्य मानतो, आणि म्हणून स्वप्नाला मिथ्यत्व येते। जाग आली की स्वप्नामध्ये जे जे आपण पाहिलं त्याची किंमत शून्य होते। समर्थ इथं या स्वप्नाचाच दृष्टांत देत आहेत की जसं जाग आल्यानंतर स्वप्नातल्या गोष्टींची किंमत शून्य होते, तसंच साधकाच्या दृष्टीनं खरं काय आहे हे एकदा त्याच्या लक्षात आलं की बाकी सगळं त्याच्या दृष्टीनं मिथ्या ठरतं। समर्थ कोणत्या शब्दांचं प्रयोजन करतायत हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। स्वप्नी भय जे वाटले ते जागृतास नाही आले, उघडच आहे, सकळ मिथ्या निर्धारिले असं समर्थ म्हणतायत। मिथ्यत्वाचा निर्धार जो करतो तो साधक आहे। असं पहा, गोंदवलेकर महाराज एक सुंदर उदाहरण देतात। लग्नाआधी कोण बायको कोण नवरा, पण लग्न झाल्यानंतर ती बायको त्याला आपला मानते, तो नवरा तिला आपली मानतो, आणि या आपलेपणामधून प्रेम निर्माण होतं। श्री महाराज सांगतात, म्हणजे नसलेलं नातं आपलेपणामुळं निर्माण झालं ना, मग तुम्ही रामाशी आपलेपणा जोडून ठेवा। याचा अर्थ मी रामाचा आहे
राम माझा आहे असा भाव निर्माण करा, म्हणजे रामाबद्दल प्रेम आपोआप उत्पन्न होईल. हा जो भावाचा अभ्यास श्री महाराज आपल्याला करायला सांगतायत, तो एक पद्धतीचा निर्धारच आहे. पती मनामध्ये निर्धार करतो की ही आता आपली पत्नी आहे. पत्नीही मनामध्ये निर्धार करते की हा आपला आता पती आहे. या निर्धाराचा परिणाम असा होतो की पुढे त्या व्यक्तीबद्दल आपलेपणा वाटून प्रेम उत्पन्न होतं. नाहीतर काही वर्षांपूर्वी हे एकमेकांना ओळखतही नसतात आणि आज मात्र प्रेमाच्या, भावनेच्या, विश्वासाच्या धाग्यात गुंतलेले असतात. समर्थ म्हणतायत, स्वप्न आणि जागृतीत जसा फरक आहे तसंच सत्यामध्ये आणि मिथ्यत्वामध्ये फरक आहे. जे जे काही अनुभवाला येतं, अनुभवाला म्हणजे आपल्या इंद्रियांना, मग ती बाहेरील इंद्रिये असोत किंवा मन, चित्त, बुद्धी, अहंकार असो, यांना जे जे अनुभवाला येतं ते सर्व काही मिथ्या आहे हे साधक निर्धारानं लक्षात ठेवतो. हा निर्धार तेव्हाच होतो जेव्हा देह, मन, बुद्धी या पलीकडे सुद्धा आपलं अस्तित्व आहे याचा अनुभव येतो. हा अनुभव जोपर्यंत नाही तोपर्यंत सकळ मिथ्या याचा निर्धार होणार नाही. गुरुपदिष्ठ साधनेमध्ये हे सामर्थ्य आहे की हा अनुभव साधकाला येईल. असं पहा, गोंदवल्याला एखादी व्यक्ती पहिल्यांदा येते. कोण श्री महाराज, भगवंताचं नाम घ्यायचं म्हणजे काय करायचं, कशासाठी भगवंताचं नाम घ्यायचं, अशा प्रकारचे विचार त्याच्या मनात असतात. कालांतराने, काही वर्षांनी अशी स्थिती येते की तीच व्यक्ती अगदी शांतपणे नामस्मरण करत असते. महाराजांच्या, भगवंताच्या प्रेमानं डोळ्यातून पाणी येत असतं. मग हे जे प्रेम ती नामामध्ये अनुभवते, गुरुगृही गेल्यानंतर अनुभवते, ते काही वर्षांपूर्वी कुठं होतं? ते त्या व्यक्तीच्या आतच होतं. श्री महाराजांच्या कृपेनं त्याच्या अहंकाराचा जेव्हा निराश झाला तेव्हा त्याला भगवंताच्या नामाची प्रचिती यायला लागली. इतकाच फरक आहे. म्हणजे प्रचिती येणे, अनुभव येणे ही गोष्टसुद्धा आपल्याच आत दडलेली आहे, जशी प्रचिती न येणे ही गोष्टसुद्धा अभिमानामुळे आपल्याच आत लपून आहे. सद्गुरुपदिष्ठ साधना अभिमानाचं, देहबुद्धीचं ओझं कमी करते. त्यामुळे आपल्याच आत असलेलं समाधान, आपल्याच आत असलेला निखळ आनंद हळूहळू बाहेर प्रगट व्हायला लागतो. तो प्रगट व्हायला लागला की आपण आपला देह, आपलं मन, बुद्धी याशिवाय सुद्धा आनंदात राहू शकतो याची प्रत्यक्ष अनुभूती साधकाला येते. आणि मग त्याला या देहाचं आणि देहाला लागून असलेल्या प्रपंचाचं मिथ्यत्व पटतं. हे लक्षात येतं की आपण कुणीही नाही, आपलं काहीही नाही. ही अनुभूती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या अनुभूतीबद्दल निर्धार कसा होणार? आजपर्यंत आपला देह, आपलं मन यांच्या माध्यमानच सुखाची अनुभूती घेण्याची सवय आपल्याला असते. या देहापलीकडे सुद्धा आपलं अस्तित्व आहे याचा मुळी अनुभवच आपल्याला नसतो. अनुभव नसेल तर त्या अनुभवाचा निर्धार कसा होणार? सद्गुरुपदिष्ठ साधनेमध्ये हा अनुभव येतो. देह नाही म्हणजे देहाची जाणीव नाही. मनही पूर्ण शांत झालेले, चित्तही शुद्ध आणि शांत झालेले, अशा अवस्थेमध्ये आत्यंतिक शांतीचा, आनंदाचा अनुभव येतो. मग हा अनुभव कुठून आला? देहामधून तर निश्चित नाही, मनामधूनही नाही. हा अनुभव येतो आपल्याच आत्मस्वरूपामधून. तेव्हा साधकाला पटतं की अरे, आपण तर देह, मन, बुद्धी याशिवाय सुद्धा अत्यंत आनंदात आहोत. किंबहुना जितक्या आनंदात आपण देहभावनेमध्ये असतो त्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त हा आनंद आहे. आणि मग तो देहबुद्धीच्या स्वप्नातून जागा होतो. जाग आल्यानंतर स्वप्नातल्या गोष्टींना काहीही किंमत राहत नाही. तसं जेव्हा या देहापलीकडील अवस्थेमुळे तो जागा होतो आणि देहबुद्धी हे स्वप्न ठरतं,
तेव्हा मात्र तो या जागृतीचा निर्धार करतो. म्हणजेच आपण देहापलीकडील आहोत आणि तिथे आपलं आनंद स्वरूप आहे, तिथे आपल्याला खरी तृप्ती आहे याचा निर्धार तो बाळगतो. म्हणजे एक प्रकारची त्या ठिकाणची स्मृती तो आपल्याबरोबर कायम ठेवतो. आपण मगाशी पाहिलं पहा, बायको निश्चयानंच ठरवते ना की अमुक व्यक्ती आता आपला पती. पतीसुद्धा निश्चयानं ठरवतो की ही स्त्री आपली आता पत्नी आहे. म्हणजे काय, तर त्या स्त्रीबद्दल पत्नीभाव आणि त्या पुरुषाबद्दल पतिभाव हा निर्धारानं निश्चयानंच येतो. तसंच साधक करतो. देहापलीकडील आलेल्या या अनुभूतीबद्दल तो निर्धार बाळगतो की हे आपलं खरं स्वरूप आहे, आपण असेच सच्चिदानंद स्वरूप आहोत. जे काही सुखदुःखाचे मानापमानाचे हेलकावे लागतायत ते देहाला लागतायत. मी त्याच्याहून वेगळा आहे. जसं एखाद्या डोंगराच्या कड्यावर आपण उभं असावं आणि पक्ष्यांची जाणारी एक रांग आपल्याला दिसावी किंवा लांब रस्त्यावरून जाणारी एखादी गाडी आपल्याला दिसावी, तसं साधक आपल्या देहाला, आपल्या मनाला वेगळेपणानं पाहतो. इथे हे जाणून घेणं गरजेचं आहे की तो कोणत्या टेकडीवरती उभा आहे आणि गाडी कुठे आहे. गाडी आहे स्वप्नामध्ये, पक्ष्यांची रांग आहे स्वप्नामध्ये आणि तो उभा आहे आत्मभावाच्या, आत्मानुभवाच्या टेकडीवरती. देहबुद्धी हे इथे स्वप्न आहे आणि आत्मबुद्धी ही जागृती आहे. त्या आत्मबुद्धीमध्ये शिरण्याचा जो प्रयत्न करतो तो साधक आहे. त्याचा मार्ग आता बदलला, तो देहबुद्धीच्या उलट जायला लागला. पुढच्या ओळीतही समर्थ काय म्हणतायत पहा. समर्थांचे शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत. मायेचे जे प्रत्यक्षपण जनास वाटे हे प्रमाण, स्वानुभवे अप्रमाण साधके केले. या देहबुद्धीचाच अनुभव म्हणजेच माया. लांब रस्त्यावर दिसणारी गाडी किंवा दिसणारी पक्ष्यांची रांग हीच माया. पण जी व्यक्ती डोंगरावर आहे ती गाडीला वेगळेपणानं पाहतीये, पण जी गाडीतच बसली आहे तिला गाडी हेच सत्य आहे, ती डोंगराला जाणत नाही. तसं लोकांना माया सत्य वाटते, पण साधकाला स्वानुभवानं ती अप्रमाण आहे हे कळतं. मायेचे जे प्रत्यक्षपण जनास वाटे हे प्रमाण, स्वानुभवे अप्रमाण साधके केले. साधक प्रत्यक्ष त्या डोंगरावरती चढला म्हणून तो गाडीला वेगळेपणानं लांब पाहू शकला. तसंच साधक प्रत्यक्ष आपल्या देहाच्या, मनाच्या पलीकडे जाऊन आत्म्याची अनुभूती घेतो. तिथली शांतता, तिथला आनंद, तिथली तृप्ती अनुभवतो आणि हा अनुभव आल्यामुळे त्याला देहभाव मिथ्या ठरतो. त्याच्या दृष्टीनं ते स्वप्न ठरतं. तीच माया, जी स्वप्नात आहे ती माया आणि जे जागृतीत आहे ते आत्मस्वरूप. 33वी ओवी पण अत्यंत महत्त्वाची आहे. निद्रा सांडूनी चैला झाला, तो स्वप्न भयापासून सुटला, माया सांडून तैसा गेला साधक स्वरूपी. आत्तापर्यंत आपण जो विषय पाहिला तोच समर्थांनी एकाच ओवीमध्ये बांधला. काय म्हणतायत समर्थ? जो झोपेतून जागा होतो त्याला स्वप्नभय राहतच नाही. कसं राहणार? झोपेचा परिणाम स्वप्न आहे. झोपलाच नाही तर त्याला स्वप्न नाही. तसं जो विषयांच्या, विकारांच्या आहारी जातो, अधीन होतो, त्याची देहबुद्धी घट्ट होत जाते. त्याला देहबुद्धीरूपी स्वप्न आहे. पण जो जागा झाला त्याला स्वप्नाचं भय नाही. तसंच जो आपल्या आत्मस्वरूपाकडे सरकला त्याला देहबुद्धीरूपी स्वप्नाचं भय राहत नाही. माया सांडून तैसा गेला साधक स्वरूपी असे शब्द समर्थ वापरतात. तो या मायेला सांडतो. कारण असं आहे की त्याला ती वेगळेपणानं प्रचितीला येते. मगाशी जसं आपण गाडीचं उदाहरण पाहिलं अगदी तसंच. आपण आत्मभावावरती आलो की देहभाव मिथ्या आहे हे प्रचितीला येतं. माया ही गोष्ट देहभावाशी संलग्न आहे.
आत्म्यापाशी माया नाही. मायेमध्ये जे काही येतं ते सगळं देहभावानं आपल्याला अनुभवाला येतं. जर देहभाव नसेल तर मायेचं बंधन राहत नाही. म्हणून जो साधक आत्मभावामध्ये स्थिर झाला तो देहाला वेगळेपणानं, मनाला, बुद्धीला वेगळेपणानं पाहत असल्यामुळं त्याचा त्याग करू शकतो. म्हणजेच तो माया सांडतो. आता त्याच्या आयुष्यामध्ये घटना घडतात, अगदी त्याच्या देहालाही क्षिती पोहोचते, पण तो हे सर्व काही वेगळेपणानं पाहतो. मी या सगळ्यापासून वेगळा आहे, सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे, या जाणीवेमध्ये तो शिरतो. माया सांडून तैसा गेला, कुठे गेला? साधक स्वरूपी, असं समर्थ म्हणतात. याच गोष्टीला समर्थ रामदास अंतरस्थिती म्हणतात बरं का. पुढची ओवी पहा. ऐसी अंतरस्थिती बाणली, बाह्य निस्पृहता अवलंबिली, संसार उपाधी त्यागिली, या नाव साधक. आत काय आहे? आपला आत्मस्वरूप. या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो स्थिर झाला. मगाशी आपण पाहिलं, साधक कुठं गेला तर स्वरूपाच्या ठिकाणी. माया सांडून तैसा गेला साधक स्वरूपी. आता या स्वरूपाच्या ठिकाणी जो स्थिर राहिला तो अंतरस्थितीमध्ये पोहोचला. म्हणून या ठिकाणी स्थिर राहण्याला समर्थ अंतरस्थिती असा शब्द वापरतात. तिथं पुढे त्यांनी बाणली असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे या अंतरस्थितीचा आपल्या स्वरूपापाशी राहण्याचा साधक अभ्यास करत राहतो आणि त्यामुळं ते त्याच्या अंगी बाणतं. जसं एखादी विद्या आपण गुरूंकडे शिकलो की गुरु आपल्याला रियाज देतात. रियाज कशासाठी? तर ती विद्या बाणावी म्हणून. नुसतं समजा गाण्याच्या शिक्षकांनी शिकवलं की हा सा आहे, हा ध आहे आणि हा ग आहे, म्हणजे गाणं शिकलं असा अर्थ होत नाही. रियाज केला वर्षानुवर्षे की तो सा, तो ग आणि तो ध नेमकेपणानं गळ्यातून बाहेर येतो. त्याला म्हणायचं स्वर बाणले गेले. तसं साधकाच्या ठिकाणी अंतरस्थिती बाणली जाते. अनुभवानं, साधनेनं, गुरुपदिष्ट मार्गानं जाऊन गुरुकृपेनं साधकाला आत्मानुभव आलेला असतो. आत्म्याच्या शांतीचा प्रत्यय आलेला असतो. आपण देहापासून, मनापासून वेगळे आहोत आणि तरीही शांत, तृप्त, आनंदी आहोत, हा अनुभव आलेला असतो. साधक काय करतो तर हा अनुभव बाणतो. याच अनुभवाचा वारंवार अभ्यास करतो. रोज ध्यानाला बसून, रोज नामाला बसून आपल्या देहाच्या पलीकडे जाण्याचा अभ्यास करतो आणि मग ही अंतरस्थिती बाणते. ती बाणल्यानंतर तो बाहेर कसा राहतो? समर्थ म्हणतायत निस्पृहपणे राहतो. बाह्य निस्पृहता अवलंबिली. ही निस्पृहता आत्मबळावरती आलेली असते. मी आत्मा आहे, मी देह नाही, या जाणीवेमुळे आलेली ती निस्पृहता असते. असा साधक बाहेर निस्पृहतेनं राहतो आणि आत मात्र स्वरूपाच्या ठिकाणी शांत राहतो. या मार्गानं तो संसाराच्या उपाधीचा त्याग करतो असं समर्थ म्हणतायत. संसार उपाधी त्यागिली, या नाव साधक. अर्थातच मग तो काम, क्रोध यापासून बाजूला पडलाच. षड्रिपूंचा त्याच्यावरती जोर कसा राहणार? कारण तिथे देहासक्तीच नाही. आणि षड्रिपूमधल्या कुठल्याही रिपूला पहा, देहाशिवाय त्याला वर्तन करता येत नाही. पुढची ओवी पहा समर्थांची. कामापासूनी सुटला, क्रोधापासूनी पळाला, मद मत्सर सांडिला एकीकडे. कुळाभिमानासी सांडिले, लोकलाजेस लाजविले, परमार्थास माजविले विरक्ती बळे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे रिपू आहेत. या 6 रिपूंपैकी कोणताही एक रिपू घ्या, देहाशिवाय त्याला कार्य करता येत नाही, मनाशिवाय त्याला कार्य करता येत नाही. मग जो साधक अंतरस्थितीमध्ये स्थिर झाला, ज्याने ही अंतरस्थिती बाणून घेतली, त्याच्या ठिकाणी देहभावच नसल्यामुळं या 6 रिपूंचं काहीही चालत नाही. तो
या 6 रिपूंवरती राज्य करतो. मनात आणलं तर चिडेलही, पण मनापासून चिडणार नाही. अशा पद्धतीनं सर्व षड्रिपूंवरती तो स्वामित्व गाजवेल. आणि असा साधक समर्थ म्हणतायत, अर्थातच कुळाभिमान, लोकलाज याच्या आहारी जात नाही. कारण तिथे मुळात आपण कुणीतरी वेगळे आहोत म्हणजेच देहाच्या अंगानं हा भावच असत नाही. तर तिथे कुळाभिमान म्हणा किंवा लोकलाज म्हणा ती कशी असणार. समर्थ सुंदर शब्द वापरतात, तो परमार्थाला वाढवतो. परमार्थास माजविले विरक्ती बळे. एक प्रकारची विरक्ती अंगात येते की मी कुणाचाही नाही आणि कुणीही माझं नाही. मी जर कुणी असेन तर तो आत्मस्वरूप आहे, सच्चिदानंद परब्रह्म आहे. त्यामुळे आलेली ही विरक्ती बळामध्ये परिवर्तित होते. कारण या विरक्तीचा साठा होत जातो, या आत्मभावाचं एकीकरण होत जातं. अशा मार्गाने असा साधक परमार्थाला माजवतो असे शब्द समर्थ वापरतायत. अतिशय वरच्या पातळीवरून, उत्तुंग स्तरावरून समर्थ साधक लक्षण सांगतायत. आपल्यासमोर आदर्श राहावा यासाठी आपल्याला याची जाणीव व्हावी की आपण परमार्थ मार्गावरती आहोत, तर ही किती गंभीर गोष्ट आहे आणि किती गांभीर्यानं आपण हा परमार्थ आचरला पाहिजे की जेणेकरून आपली अशी अवस्था होईल. खरोखर आपल्याला जाग आली पाहिजे. जाग म्हणजे आत्मस्वरूपाची, आत्मानुभवाची. आणि त्या जागृतीमुळं आपली देहबुद्धी स्वप्न ठरली पाहिजे. जर ती स्वप्न ठरली तर खरं म्हणजे आपण त्यापासून बाजूला येऊ. आपल्याला या मायेचं म्हणजेच देहबुद्धीचं मिथ्यत्व पटेल आणि मग अंगामध्ये खरी निस्पृहता, खरं वैराग्य, खरी विरक्ती बाणेल. असं आपल्या बाबतीत घडावं आणि या साधक लक्षणांमधून आपण प्रोत्साहन घेऊन अधिकाधिक तीव्रतेनं, भक्तिभावानं आणि तळमळीनं साधना करावी, ही समर्थांची अपेक्षा आहे. यापुढे समर्थ काय साधक निरूपणात सांगतायत ते यथावकाश आपण पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.